सकाळचे 9 वाजले होते. वेदिका स्वयंपाकघरात आळशीपणे तिच्या विस्कटलेल्या केसांना क्लच लावत उभी होती. मॅडम 20 मिनिटांपूर्वीच उठल्या असतील हे स्पष्ट दिसत होते. ती स्वतःसाठी कोमट पाण्यात मध मिसळत होती. समोर टोस्टरमध्ये ब्रेड ठेवला होता. अंडी फोडून बाजूला ठेवली होती. सॅलेड बाजूला ठेवले होते आणि ती अर्ध्या उघड्या डोळ्यांनी जांभई देत कपमध्ये चमचा हलवत होती. बाहेर होम थिएटरवर काही शांत भजन वाजत होते. सायली इथे असती तर इतकी शांतता असती का? आतापर्यंत सगळं काही जेवण आणि नाश्ता तयार झाला असतं आणि तिच्या हास्याने आणि सर्वांना ओरडून उठवण्याच्या आवाजाने संपूर्ण घरात आवाज घुमला असता. वेदिकाला मधासाठी पाणीही गरम करावं लागलं नसतं. काय झालं जर ती मोठी जाऊ असली तरी, पण सवयी आणि वागण्यात ती अगदी तिच्या मोठ्या बहिणीसारखी आहे. घरातील वातावरण खूप शांत होते. वेदिकाने हळूहळू कोमट पाणी पिऊन पाणी संपवले. मग ती थोडा वेळ फोनवर रील्स पाहत राहिली. मग तिने कपमध्ये कॉफी फेटली आणि गरम दूध घालून खोलीत गेली. अक्षय अजूनही बेडवर झोपला होता. दोघेही रात्री 11 वाजण्यापूर्वी ऑफिसमधून परतू शकत नव्हते. त्यामुळे सकाळी त्यांची अशी अवस्था होणे स्वाभाविक होते. वेदिकाने सर्व पडदे उघडले. सूर्यप्रकाश थेट अक्षयच्या चेहऱ्यावर पडत होता. त्याने टी-शर्ट घातला नव्हता. वेदिकाने हळुवारपणे अक्षयचे ब्लँकेट काढले. अक्षयने आळस देत कूस बदलली. वेदिकाने हसून तिच्या नखांनी त्याची पाठ खाजवली. अक्षयने पुन्हा डोळे मिचकावले आणि तिचा हात काढून टाकला. वेदिकाने कॉफीचा मग बाजूला ठेवला आणि त्याच्या पाठीला चिटकून झोपली. गुड मॉर्निंग बेबी. वेदिकाने त्याच्या पाठीवर एक किस केला. मॉर्निंग. अक्षय आळशीपणे बोलला. ऑफिसला जायचं नाही आहे का? 25 मिनिटे बाकी आहेत. अक्षय घाईघाईने जागा झाला. त्याने शेजारी पडलेल्या फोनवर वेळ पाहिली. खरंच 20-22 मिनिटेच उरली होती. अक्षय बेडवरून उडी मारून खाली आला आणि तो थेट बाथरूममध्ये गेला. वेदिका कोपरावर डोके टिकवून हसत त्याच्याकडे पाहत राहिली. कधी काळी हलवून पण उठत नव्हते मिस्टर अक्षय. क्वचितच असा एक दिवस असायचा जेव्हा त्यांचे पाय 11 वाजण्यापूर्वी ऑफिसला पोहोचत असत आणि बहुतेकदा असे त्या दिवशी घडायचे जेव्हा त्याला आदित्यसोबत घराबाहेर पडावे लागत असे. अन्यथा कुंभकर्णासारखी त्यांची झोप अजिबात उठत नसे. आणि आता अक्षय नेहमी ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये वेळेच्या 10 मिनिटे आधी बसायचा. अगदी आदित्यसारखा शांत. त्याचे विनोद कुठेतरी गायब झाले होते आणि त्याची जागा एकाग्रता आणि गांभीर्याने घेतली होती. तो सकाळी होणाऱ्या सगळ्या मीटिंगला उपस्थित राहायचा. असे नाही तर त्यांच्याशी संबंधित प्रेझेंटेशन आणि फाईल्स स्वतः तयार करायचा. त्याने वेदिकाला मार्केटिंग हेड बनवले होते. तो त्याच्या कोणत्याही कामात तिची मदत घेत नसे. तो संपूर्ण ऑफिस स्टाफवर नियंत्रण ठेवत असे. इतर राज्यांच्या ऑफिसमधून नियमित रिपोर्ट घेणे हे देखील त्याचे रोजचे काम होते. त्याचे ऑफिस मॅनेजमेंट इतके चांगले होते की तो ऑफिसमधील कोणालाही आदित्यची अनुपस्थिती जाणवू देत नव्हता. सगळं करत असताना रात्रीचे 11 वाजले असायचे आणि घरी येऊन थकल्यावर तो भान हरपायचा. सकाळी उठल्यानंतर पुन्हा तीच रोजची घाई. या सगळ्यात त्याला आदित्यची किती आठवण येत होती हे त्यालाच माहीत होते. आदित्यने सगळं खूप मोकळेपणाने हाताळलं होतं आणि अक्षयला त्याचा बालिशपणा टिकवून ठेवण्याची भरपूर वेळ मिळत होता. थोड्याच वेळात दोघेही ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले होते. अक्षय भैया नेहमी डॅमेज जीन्स आणि उलटी पालटी टी-शर्ट घालून ऑफिसला जाणारा, आता सूट बूट आणि टाय घालून ऑफिसला जायचा. त्याला आता औपचारिक मीटिंगचे महत्त्व समजू लागले होते. दोघांनी नेहमीप्रमाणे नाश्ता आटोपला, रूमला लॉक लावले आणि बाहेर पडू लागले. तेव्हा 2 मोठ्या कॅब दाराशी येऊन थांबल्या. सिक्युरिटी गार्डने कदाचित त्यांना पाहिले होते. श्यामराव पुढच्या सीटवर बसले होते. त्याने धावत जाऊन दरवाजे उघडले आणि दोन्ही कॅब आत आल्या. ऑफिसला जाण्यासाठी तयार असलेले वेदिका आणि अक्षय आश्चर्याने दाराशी उभे होते. कॅबचा पुढचा दरवाजा उघडला आणि श्यामराव पुढच्या दारातून बाहेर आले आणि सुमित्राही. सायली पुढच्या कॅबच्या मागच्या दारातून बाहेर आली. सायलीला पाहून वेदिकाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिने धावत जाऊन तिला लहान मुलांसारखी मिठी मारली. सायली रेग्युलर फिट ब्लू जीन्स, ब्लॅक क्रॉप टॉप, ब्लॅक बेजर खांद्यापर्यंत असलेले केस. ती खूपच आकर्षक आणि आधुनिक दिसत होती. माझी डॉल कुठे आहे? वेदिका आनंदाने ओरडली. सायलीने सीटवर ठेवलेल्या तिच्या लहान बेड ब्लँकेटकडे बोट दाखवले. वेदिकाने पटकन दार उघडले आणि आत गेली. अक्षय पुढे झाला आणि त्याने श्यामराव आणि सुमित्राला नमस्कार केला.
आणि मग उभा राहून कॅबमध्ये डोकवण्याचा प्रयत्न केला. काय पाहत आहेस? तुम्ही येणार आहे हे का सांगितलं नाही? आणि भाईला आणलं नाही? तो श्यामरावने अक्षयला हाताने ओढले आणि एका कोपऱ्यात नेले आणि खूप हळू आवाजात बोलले, आदित्य आला आहे. तो अगदी ठीक आहे, पण 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 काय डॅड? अक्षय अधिकाधिक अस्वस्थ होत होता. श्यामरावने डोके झुकवले आणि म्हणाले, पण त्या अपघातात त्याने आपली स्मृती गमावली आणि तो सर्वांना विसरला. हे बोलून झाल्यावर श्यामरावने डोळे पुसण्याचे नाटक केले. गाडीत बसलेला आदित्य त्याच्या बापाची ओव्हर ॲक्टिंग पाहून प्रभावित होत होता. श्यामरावने हळूच त्याला डोळा मारला. डॅड, तुम्ही जा किंवा न जा, पण एक दिवस मी स्वतः तुम्हाला एकता कपूरच्या ऑफिसमध्ये सोडेन. आदित्य मनात म्हणाला. अक्षयचा चेहरा पुन्हा उदास झाला. तो कुठे आहे? मागील कॅबमध्ये. तो तर साहिलला पण ओळखत नाही ना त्याच्या मुलीला. त्याला पाहून मला खूप रडू येते. श्यामराव डाळ फ्रायमध्ये थोडासा तिखट मसाला घालत बोलले. अक्षय जड अंतकरणाने कॅबच्या मागच्या दाराकडे गेला आणि तो उघडला. आदित्य आत बसून बोटे मोजत होता. त्याने एकदा अक्षयकडे पाहिले आणि तोंड दुसरीकडे वळवले, जणू काही तो त्याला ओळखतच नाही. भाई, आत का बसला आहेस? बाहेर ये. आदित्य अक्षयकडे नक्की चावत पाहू लागला. मग तो बाहेर आला आणि त्याचे गाल खाजवत श्यामरावला म्हणाला, रामू काका, तुम्ही इतका हँडसम ड्रायव्हर ठेवला आहे. पूर्णपणे क्लीन सेव, सूट आणि बूट घातलेला. हो, सध्या धंदा पाणी चांगला चालला आहे म्हणून मी त्याला ठेवले आहे. तो त्याच्या पत्नीसोबत इथेच राहतो. श्यामरावने वेदिकाकडे बोट दाखवले. आदित्यने रुमाल दातांमध्ये धरला आणि म्हणाला, वा, मोलकरीण पण इतकी मॉडेल आणि अप टू डेट. वेदिका आणि अक्षय एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते. ज्युनियर सायली वेदिकाच्या मांडीवर होती. आदित्य सायलीकडे बोट दाखवत म्हणाला, अरे हॅलो परकटी मॅडमजी, तुमच्या बाळाची काळजी घ्या, कारण या मॅडमचे लक्ष बाळावर कमी आणि तिच्या कोट पॅन्टवर जास्त आहे. सुमित्राला हसू आवरता आले नाही. ती तोंडावर हात ठेवून आत गेली. श्यामराव आदित्यकडे आले. बेटा, हा अक्षय आहे, तुझा भाऊ, आणि ही वेदिका आहे, त्याची बायको. पुरे झाले रामू काका, आता नाही. तुम्ही आधीच या मुलीला माझी बायको आणि त्या बाळाला माझे मूल बोलत आहात. आता नाही. मी आत्ताच तर ग्रॅज्युएट झालो आहे. मला सध्या लग्नाच्या झटापटीत पडायचं नाही. मला एक मुक्त जीवन जगायचे आहे. आदित्य सायलीच्या दिशेने बोट दाखवत म्हणाला. श्यामराव त्याच्या कानाजवळ आले आणि तोंडावर हात ठेवत म्हणाले, बास, हे रामू काका, हे जास्त नाही का? माझी पर्सनॅलिटी तुला रामू काकांसारखी वाटते का? आदित्यने त्याच्या वडिलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि अक्षयकडे पाहत सायलीशी बोलला, अरे मालती, तुझा नवरा कुठे आहे रे? तू या लहान बाळाला घेऊन किती वेळ अशीच फिरत राहणार आहेस? रामू काका, घरात स्वयंपाक करायला कोणाची गरज असेल तर तिला कामावर ठेवा. तुम्हीच म्हणत होता की ती खूप छान स्वयंपाक करते. सायलीने रागाने आदित्यकडे पाहिले आणि वेदिकाचा हात धरला आणि ती आत आली आणि सोफ्यावर बसली. वेदिकाने गुडिया तिच्या मांडीवर ठेवली होती. सायली, भाईला काय झालं आहे? आपण सर्व रिपोर्ट्सवर लक्ष ठेवत होतो, बाकी सगळं ठीक होतं, मग अचानक हे? ते शुद्धीवर तर आले, पण कोणालाही ओळखत नाहीत, म्हणूनच आम्ही तुम्हाला कळवले नाही. जरी शुद्धीवर आले तरी काय, अर्धवट. डॉक्टरांनी सांगितलं आहे की स्मृती परत येण्यासाठी 1 वर्ष लागू शकते. या मजा मस्तीत सायलीही तिच्या नवऱ्याला पूर्ण साथ देत होती. काय 1 वर्ष? हो, नाही तर काय. सायली एका पायावर दुसरा पाय अतिशय स्टाईलने बसून घराभोवती पाहत होती. ती गेल्यापासून 6-8 महिन्यात घर खूप बदलले होते. वेदिकाने गुड्याकडे पाहिले. ती डोळे मिटून खूप गोड झोपली होती. तिच्या डोक्यावर एक छोटी व्हाईट रिबन बांधलेली होती आणि ती पांढऱ्या टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या कापसाच्या गोळ्यासारखी दिसत होती. ही कधी उठेल? तिने तिच्या छोट्या नाकावर नाक घासते. माहीत नाही, ती दिवसभर झोपते. दूध प्यायचं, सुसुशी करायची आणि झोपायचं, तिला एवढंच माहिती आहे. सायली कपाळावर हात ठेवत म्हणाली. वेदिकाने तिला घट्ट तिच्या गालावर दाबले आणि मग बाहेर धावत गेली. बिचारा अक्षय अजूनही श्यामराव आणि आदित्य यांच्यामध्ये अडकलेला होता. अक्षय, वेदिका तिथून ओरडली. अक्षय, आज मी रजेवर आहे, मी ऑफिसला येत नाही. नाही वेदिका, नॉर्थ ईस्ट विभागाचे हेड आज येत आहेत आणि वेबसाईट डिझायनरचा इंटरव्ह्यू आहे जो तुला घ्यायचा आहे, अक्षय रागाने म्हणाला. श्यामराव आणि आदित्य दोघेही त्यांच्याकडे पाहत होते आणि त्यांचे आश्चर्य संपत नव्हते. मी रजेसाठी अर्ज करत आहे. मला बाळासोबत खेळायचे आहे. हे बाळाचे घर आहे. ती आता कुठेही जाणार नाही. तू शांतपणे ऑफिसला येतेस की नाही? नाही.
वेदिका कमरेवर हात ठेवून म्हणाली, असं काही नाही करता येत वेदिका. दोघेही एकत्र सुट्टी घेऊ शकत नाही. दोघेही? वेदिका आश्चर्याने म्हणाली. अक्षय केस खाजवत म्हणाला, हो, मीही आज सुट्टीवर आहे. एक्सक्यूज मी, वेदिका ओरडली. मी आधी रजा घेतली होती. आदित्यने दोन्ही कानावर हात ठेवले आणि श्यामरावच्या छातीला चिटकून राहिला. रामू काका, हे दोघे इतक्या मोठ्याने का भांडत आहेत? अरे माझ्या बागेतल्या फुला, मला रामू काका नाही डॅड बोल. मला तुझा स्वतःचा बाप समज. श्यामरावने त्याच्या डोक्याला हात लावला. ओव्हर ॲक्टिंग जास्त नाही होत का? मी हे तुमच्याकडूनच शिकलो आहे डॅड. चला ना, हे दोघे व्यवसाय पाहत आहेत. मी विचार करत होतो की आपण दोघेही मुंबईला का जाऊ नये. काय माहीत, आपल्याला एखाद्या चित्रपटात जयवीरूची भूमिका मिळू शकेल. आदित्य कुजबुजला. भाई, आता तू आला आहेस, तू ऑफिस सांभाळ. कोणता भाई? कोणाचा भाई? मी कोणाला ओळखत नाही. रामू काका म्हणजे डॅड. तुम्ही कोणत्या भाईला ओळखता का? ते काय आहे ना, हा बिचारा तुला त्याचा भाऊ मानतो. मी कोणत्याही ऑफिसला जाणार नाही. मी माझी पत्नी मालतीकडे जात आहे. मालती नाही बेटा, सायली. श्यामरावने आदित्यच्या पाठीवर जोरात ठोसा मारला. अक्षयने वेदिकाकडे पाहिले आणि वेदिकाने जोरात नामध्ये डोके हलवले. आता अक्षयकडे पर्याय नव्हता. त्याला माहीत होते की आता त्याला ऑफिसला जावेच लागेल. मी परत आल्यावर माझ्या गुडियाला भेटेन. तोपर्यंत ज्याला तिच्यासोबत खेळायचे असेल तो खेळू शकतो. पण मी परतल्यानंतर जर कोणी तिला स्पर्शही केला तर ते चांगले होणार नाही. प्रेमळ धमकी दिल्यानंतर अक्षयने पुढे जाऊन आदित्य आणि श्यामराव यांचे पायाला स्पर्श केला आणि त्याच्या गाडीत बसून ऑफिसला निघून गेला. श्यामराव आणि आदित्य दुरून त्याच्याकडे पाहत राहिले. डॅड, हा तोच अक्षय आहे ना? ऑफिसच्या नावाखाली त्याच्या जीवावर येत होतं. हो आहे तर तोच अक्षय हा. मला स्वतःला आश्चर्य वाटतंय. दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात घालून गाडी नजरेआड होईपर्यंत तिथेच उभे होते. धन्यवाद.